पुरणपोळी परफेक्ट कशी बनवायची आणि चुकून बिघडली तरी कशी वाचवायची, आपण सांगणार आहोत आजीच्या खास गुपित टिप्स, ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी तयार होईल. व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर पाहूया. नंबर 1. पुरणाला पेढ्यासारखीच चव हवी असेल तर पुरण शिजवताना त्यात थोडंसं तूप, वेलची पूड आणि अगदी चिमूटभर जायफळ घाला. गूळ पूर्ण विरघळून पुरण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर परतत राहा. पुरण जास्त ओलं राहू देऊ नका. असे केल्याने पुरणाला हलकी पेढ्यासारखी सुगंधी आणि चव येते. नंबर 2. पुरणपोळी भाजताना तव्याला चिकटू नये म्हणून पोळी भाजण्याआधी तवा मध्यम गरम असावा. खूप गरम तव्यावर पोळी टाकली तर ती लगेच चिकटते. तव्यावर हलकंसं तूप किंवा तेल लावून मग पोळी भाजा. तसेच पोळी लाटताना कोरडं पीठ जास्त वापरू नका. नंबर 3. पुरणपोळी मऊ लुसलुशीत होण्यासाठी पोळी भाजून झाल्यावर लगेच त्यावर तूप लावा आणि झाकण ठेवून ठेवा. त्यामुळे वाफेमुळे पोळी सॉफ्ट राहते. पुरण आणि कणिक दोन्ही मऊ असणे खूप महत्त्वाचे असते, तेव्हाच पोळी लुसलुशीत बनते. नंबर 4. पुरणपोळीसाठी पीठ मळण्याच्या टिप्स. कणिक मळताना मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र घेऊन त्यात मीठ, हळद आणि भरपूर तेल किंवा तूप घालावे. कोमट पाण्याने सैलसर पीठ मळून किमान 1 ते 2 तास झाकून ठेवावे. विश्रांती दिलेलं पीठ मऊ होते आणि पोळी सहज लाटता येते. नंबर 5. कटाची आमटी साहित्य व कृती. साहित्य: पुरण गाळून उरलेलं पाणी, कट, चिंच, गूळ, लाल तिखट, गोडा मसाला, हळद, मोहरी, जिरे, कढीपत्ता. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे फोडणी द्या. त्यात लसूण, कढीपत्ता परतून हळद, तिखट घाला. आता कट घालून उकळी आणा. त्यात चिंच, गूळ, गोडा मसाला व मीठ घालून 8 ते 10 मिनिटे उकळून घ्या. आमटी छान घट्ट आणि सुगंधी तयार होते. कटाची आमटी चविष्ट होण्यासाठी आमटीत उकळताना शेवटी थोडंसं तूप आणि कोथिंबीर घातली तर चव दुप्पट वाढते. गोड, तिखट, आंबट संतुलन नीट ठेवा. आमटी मंद आचेवर उकळली तर मसाल्याची खरी चव बाहेर येते. पुरणपोळी चुकून बिघडली तर काय करावे? कामाला येणाऱ्या स्मार्ट टिप्स. पुरण पातळ झालं असेल तर पुरण परत कढईत घेऊन मंद आचेवर सतत हलवत शिजवा. थोडी हरभऱ्याच्या डाळीची पावडर किंवा भाजलेलं बेसन चिमूटभर घातलं तर पुरण लगेच घट्ट होतं. पुरण खूप घट्ट झालं असेल तर त्यात 1-2 चमचे गरम दूध किंवा कटाचं पाणी घालून पुन्हा मिक्स करा. त्यामुळे पुरण मऊ होतं आणि पोळीत नीट भरता येतं. पोळी लाटताना फाटत असेल तर कणिक कोरडी झाली असेल तर त्यात थोडंसं तेल किंवा कोमट पाणी लावून पुन्हा मळा आणि 10 मिनिटे झाकून ठेवा. मग पोळी सहज लाटली जाते. पोळी तव्याला चिकटत असेल तर
तवा खूप गरम किंवा खूप थंड असतो. मध्यम आचेवर तवा गरम करून हलकंसं तूप लावा आणि मगच पोळी टाका. पुरण बाहेर येत असेल तर काय करावं? पुरण जास्त भरलं गेलं असेल तर असतं. छोटा गोळा घेऊन कडांना नीट बंद करा आणि हलक्या हाताने लाटा. पोळी कडक झाली असेल तर भाजून झाल्यावर लगेच तूप लावून झाकणीखाली झाकून ठेवा. वाफेमुळे पोळी पुन्हा मऊ होते. कटाची आमटी खूप पातळ झाली असेल तर थोडंसं बेसन पाण्यात कालवून आमटीत घाला आणि उकळी आणा. आमटी लगेच छान घट्ट होते. आमटी जास्त तिखट झाली असेल तर थोडासा गूळ किंवा नारळाचं दूध घाला. त्यामुळे चव चांगली येते, चव संतुलित होते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.